15 फेब्रुवारीपासून 20 मार्चपर्यंत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात भारतीय संविधानाची जनजागृती करण्यासाठी औरंगाबाद येथील संविधान विश्लेषक अनंत केरबाजी भवरे यांच्या नेतृत्वात महाडपासून निघालेल्या रॅलीचे आगमन आज औरंगाबाद येथे झाले। या प्रसंगी गांधी भवनात डॉक्टर ऋषिकेश कांबळे आणि डॉक्टर मच्छिंदर गोरडे यांनी अनंत भवरे आणि त्यांचे सहकारी बुलढाणा येथील सदाशिव हिवाडे, जालना येथील चंद्रमणी गाडेकर आणि संजय हिवाडे यांचे स्वागत करून सत्कार केले। आमची संविधान जनजागरण प्रचार रॅली महाडपासून सुरुवात होऊन 15 फेब्रुवारीला आज या ठिकाणी आम्ही 2 मार्चला या ठिकाणी आलेलो आहोत। उद्देश हाच की या देशातील 142 कोटी लोकसंख्या जी आहे त्या जनतेमध्ये लोकशाहीचं पुन्हा एकदा पुनरुज्जीवन करण्याची आज वेळ आलेली आहे। त्याचं कारण असं 75 वर्षापूर्वी प्रदान केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाची आविष्कारिता आणि जागृती आजपर्यंत करण्यामध्ये येथील व्यवस्थेने आम्हाला करू दिली नाही असं म्हणायला हरकत नाही। म्हणून या संपूर्ण व्यवस्थेच्या विरोधामध्ये संविधानातील जागृती सामान्यापर्यंत कसं पोहोचवता येईल, राजकारणाच्या पलीकडे जाऊन जाती धर्माच्याही पलीकडे जाऊन भारतीय सर्वसामान्य नागरिक संविधानातून कसा जागृत होईल आणि आपले जे मूलभूत हक्क आहेत कलम 12 ते 32 या मूलभूत हक्कामध्ये सर्वोच्च स्थान जे मूलभूत अधिकाराचं आहे ते म्हणजे लोकशाहीतील मतदानाचा अधिकार, मताचा अधिकार। आणि हा मताचा अधिकार EVM जेव्हापासून या देशामध्ये EVMवरची निवडणुका सुरू झाल्या तेव्हापासून म्हणजे 20 वर्षामध्ये आमच्या जनतेचा मताचा अधिकार या मशीननी हिरावून घेतलेला आहे। आणि तो हिरावून घेतलेला अधिकार आम्ही कशा पद्धतीनं बॅलेट पेपरवर आणण्याचा प्रयत्न करू तेही जनतेच्या माध्यमातून जागृती करून यासाठी ही प्रचार रॅली आम्ही काढलेली आहे। आजपर्यंत आम्ही 16 जिल्ह्यांमध्ये जाऊन जागृती केली, इथून पुढं 18 जिल्ह्यामध्ये जागृती करणार आहोत। नागपूरला समारोप होणार आहे आणि त्याचं कारण असं की या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाच्या बार काउन्सिलच्या निवडणुका जर EVMवर न होता बॅलेट पेपरवर होत असतील तर मग आमच्यावरती या निवडणूक मुख्य आयोगाचा अट्टहास का या विरोधामध्ये आम्ही जनजागृती करत आहोत। आणि त्यासाठीच या EVMला हटाव आणि बॅलेट पेपर लाव या माध्यमातून लोकशाहीचा मताचा अधिकार आमचा संपूर्णपणे सुरक्षित राहावा या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या रॅलीचं आयोजन केलेलं आहे। आणि याच माध्यमातून आम्ही करत राहू, शेवटच्या श्वासापर्यंत करत राहू, कारण मताचा अधिकार सर्वोच्च स्थानी आमचा या लोकशाहीमध्ये आहे। लोकशाही जिवंत ठेवायची असेल, संविधान जिवंत ठेवायचं असेल, देश जिवंत ठेवायचा असेल तरच आम्हाला या मताचा अधिकार जिवंत ठेवावा लागणार आहे। त्यासाठी आम्ही कुठल्याही त्याग आणि समर्पणाची तयारी ठेवत आहोत आणि याच माध्यमातून ही रॅलीचं आयोजन केलं आहे। तर काय अनुभव आला आतापर्यंत आपल्याला 16 जिल्ह्यामध्ये? 16 जिल्ह्यातला अनुभव हा आहे की सर्वसामान्यातला सर्वसामान्य नागरिक हा EVMला लाथाडून बॅलेट पेपरवरच निवडणुका घ्याव्यात या भूमिकेमध्ये अट्टहासाने मुख्य निवडणूक आयोगाच्या विरोधात आणि संपूर्ण व्यवस्थेच्या विरोधामध्ये एका पायावर त्यागातून तयार आहे। हा अनुभव 16 जिल्ह्याचा आहे। आता या आपल्या देशामध्ये नागरिकांचा राज्य आहे म्हणतात ना, नागरिक तयार नाहीत। नागरिक म्हणतात की बॅलेट पेपरवर घ्यावं, परंतु हे याच्या म्हणजे EVMवरच का घ्यावं असं अट्टहास का करतात हे गव्हर्नमेंट? त्याचं कारण असं येथील संपूर्ण प्रशासनिक व्यवस्था त्याचप्रमाणे लोकशाहीची 4ही आधारस्तंभ या RSS वाल्यांनी या मोदी सरकारने अपहृत केलेले आहेत, हायजॅक केलेले आहेत, गुलाम बनवलेले आहेत। आणि या गुलामीच्या विरोधामध्ये सर्वसामान्य जनतेला सुद्धा त्यांनी गुलाम बनवण्याचं या EVMच्या माध्यमातून त्यांनी प्रयत्न केलेले आहेत। EVM असेल तरच ते निवडणुका जिंकू शकतात, EVM नसेल, बॅलेट पेपरवर जर निवडणुका झाल्या तर 3 अंकी सुद्धा जागा यांना मिळू शकणार नाहीत। हे माझं ओपन चॅलेंज आहे। आणि म्हणून त्यांनी आमच्यावरती वेगवेगळ्या प्रकारच्या माझं WhatsApp बंद केलेलं आहे। संविधानाची जागृती करत असताना EVMची प्रतिकृती जाळली यांनी वरून माझं पूर्ण WhatsApp बंद केलेलं आहे। असं टार्गेट केलेलं आहे की मी नवीन मोबाईल जरी घेतला तरी सुद्धा WhatsApp बंद, सिम बदललं तरी बंद। याच्यामधून एकच लक्षात येतं की एखाद्या व्यक्तीला टार्गेट करायचं असेल तर त्या व्यवस्थेमध्ये सर्व प्रकारे टार्गेट करण्याचे त्या ठिकाणी सुविधा आहेत।
याचाच अर्थ स्पष्ट आहे की EVMला हायजॅक करून जनतेला सुद्धा हायजॅक करता येते आणि आमची सत्ता आणता येते आणि या लोकशाहीच्या माध्यमातून नावावर आम्हाला 50 वर्ष सत्ता गाजवू शकतो. म्हणूनच म्हणतात की हम 50 साल तक हम राज करेंगे, हे उगीचच नाही. आणि आपकी बार 400 पार हे जे म्हणतात ते हेच माध्यम आहे. म्हणून EVM मध्ये यांचा जीव आहे, EVM हटवू शकत नाहीत हे सिद्ध. नाही, शासनाचं असं म्हणणं आहे की त्यांनी आता व्हीव्हीपॅट सुरू केलेलं आहे. मतदाराला दिसते की त्यांनी कोणाला मतं केलेली आहे म्हणून. तर त्यात काय प्रॉब्लेम आहे मग? 8 ऑक्टोबर 2013ला सुप्रीम कोर्टाचा आदेश होता की तुमच्या EVM मधून गडबडी होऊ शकतात, पारदर्शक होत नाहीत. म्हणून निवडणूक आयोगानं काय केलं, व्हीव्हीपॅट त्याला जोडलं आणि 19च्या निवडणुका व्हीव्हीपॅट सहित आल्या. परंतु आमचं म्हणणं असं आहे, व्हीव्हीपॅटमधून जर पर्ची निघत असेल तर त्या पर्चीला मतदाराच्या हातामध्ये द्या आणि ती पर्ची, ती पत्रिका मतपेटीमध्ये टाकू द्या आणि त्याच्यावरती 100% काउंटिंग करून निकाल घोषित करावा. ही सुद्धा आमची मागणी आहे. या मागणीला सुद्धा निवडणूक आयोगानं दुजोरा द्यायला पाहिजे. ते त्यांनी दिलेलं नाही. फक्त 2%च काउंटिंग होते आणि बाकीच्या त्या ठिकाणी होत नाहीत. म्हणून आक्षेप आमचा व्हीव्हीपॅटवर आहे. आता आपला समारोप कधी होणार आहे याचा? 20 मार्चला नागपूर येथे या संविधान रॅलीचा समारोप होणार आहे आणि त्यानंतर आम्ही असं नियोजन केलेलं आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातले 5-5 लोक मिनिमम त्यांनी औरंगाबाद इथल्या सेंटर पॉईंटमध्ये येऊन प्रत्येकाने येऊन त्या ठिकाणी कॉमन अजेंडा तयार करून या इलेक्शनच्या माध्यमातून, EVMच्या माध्यमातून काय करता येईल अशा पद्धतीनं विचारविनिमय करून आम्ही त्या अजेंड्यानुसार काम करणार आहोत. इलेक्शन येईल.